फक्त एक चुकीचा निर्णय आणि सगळं आयुष्य बदलतं. बरोबर घेतलेला निर्णय आयुष्य बदलेल, कितपत बदलेल सांगता येत नाही, पण चुकीचा निर्णय तुमचं आयुष्य असं बदलतं की ते जवळपास तुम्हाला निगेटिव्हिटी किंवा शून्याकडे घेऊन जातं. तेच झालं आहे. ऑलिम्पिक नावाची स्पर्धा चालू आहे जिथे जगभरातले स्पर्धक येतात. विनेश फोगाट नावाची मुलगी आहे जी फायनलला जायच्या आधी अपात्र झाली. गेली असती तर गोल्ड मेडल आणलं असतं भारतासाठी, पण दुर्दैवाने 50-100 ग्रॅम वजन तिचं वाढलेलं बघितलं पंचांनी तिथल्या, आणि त्यांना वाटलं की हे चुकीचं आहे त्यांच्या नियमानुसार, आणि त्यांनी तिला अपात्र केलं. आता ह्या मुलीने एवढा मोठ्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यावर तिने असा निर्णय घेतला की बास, कुस्ती देवी, कुस्ती माते, मी आता कुस्तीला राम राम करते, असं बोलून तिने कुस्ती कायमची सोडली लगेच, म्हणजे काही वेळातच. आता झालंय काय की ह्या मुलीचा इतिहास ऑलिम्पिकसाठीचा एवढा मोठा आहे. दरवर्षी ती जाते, म्हणजे दर 4 वर्षांनी जाते ऑलिम्पिकला. थोडक्यासाठी तिचं यश तिच्या हातातून निघून जातं. ह्या वर्षी तर कन्फर्म गोल्ड होता, पण थोडक्यात गेलं. मला ह्यात सांगायचा मुद्दा हा आहे, हायलाईट करायचा जो मुद्दा आहे तो हा आहे की अपात्र झाल्यावर तिचा जो प्रवास होता एवढ्या वर्षाचा तो संपला असं होत नाही, पण तिने तो संपवला. समजलं का? तिने अशी घोषणा केली की कुस्ती आजपासून मी सोडते. आता ह्या घोषणेचा दुष्परिणाम हा होणार की तिला जो पुढे चान्स मिळू शकत असता, पुढे तिला एखाद्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर परत भेटला असता, ऑलिम्पिक परत जिंकली असती, काहीतरी झालं असतं, पण त्या सगळ्या आशा तिने खंडित केल्या. ह्यातून आपण हा बोध घ्यायचा आहे, म्हणजे मला हे सांगायचं आहे की रागाच्या भरात, उत्साहाच्या भरात तुम्ही एखादा निर्णय पटकन घेता. असं झालं, आता बास, आता ह्याला बोलणारच नाही, आता ह्याशी संबंधच कट, आता हे बघच तू, त्याला असाच करतो, त्याला तसाच करतो. ह्या सगळ्याने काय परिणाम होतात ह्याचा विचार तुम्ही तेव्हा करत नाही. 2 मिनिटाच्या रागामध्ये तुम्ही आयुष्यभराचं नुकसान करून घेता तुमचंच, गरज नसताना. छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा विचार करायचा, एवढा राग मोठा करायचा, त्यातून निष्पन्न काय होणार? काहीच नाही. फक्त स्वतःचा एक इगो सॅटिस्फाईड होतो की हे त्याला, तुला माहिती आहे का, फक्त एवढंच. का करायचं आपल्याला हे? ह्यातून कुठलाही आनंद नाही आहे. जर तुम्हाला तो आनंद वाटत असेल तर तो एक आसुरी आनंद आहे. तेवढं तुम्हाला 4 चौघामध्ये सांगता यावं की बघ असं केलं होतं, मी बोलतच नाही, अरे हे सांगता यावं, फक्त यासाठी आपण ती गोष्ट करतो. हे तुम्हाला तेव्हा कळत नसतं जेव्हा तुम्ही शांत बसून विचार कराल की आपण ते का केलं, त्यातून काय निष्पन्न झालं. तर ॲट द एंड तुम्हाला हेच कळतं की त्यातून निष्पन्न काही झालं नाही आहे, फक्त तुम्ही तुमचं नातं खराब केलं. स्वतःला आयुष्यभर त्या गोष्टीने तुम्ही सोलवत राहिला, असं टोचवत राहिला स्वतःच्या मनाला, काहीही गरज नसताना. म्हणून आनंदात किंवा दुःखात किंवा रागात कुठलाच निर्णय घेऊ नका. चांगला निर्णय, वाईट निर्णय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ह्याव त्याव काहीच नाही. थोडंसं थांबा हो, थोडी कळ सोसा. थोडं म्हणजे आता समजा काहीतरी झालं, यस आता बघ रे सगळ्यांना पार्टी देतो. अरे आनंद झालाय ना, थोडं थांबा. नाही मोजून 1 मिनटं थांबू शकता का? 1 मिनटं. तसं फक्त 1 मिनटं थांबा की मोजा 60, 68, 51, 52, 45 ते असं या 1 पर्यंत 1 मिनटं मोजा फक्त. तोंड बंद करू ना, तरच तोंड बंद करून जर तुम्ही 1 मिनटं मोजाल ना, तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही जो आता निर्णय घेणार होता किंवा तुम्ही जे आता पटकन काहीतरी बोलणार होता ते किती चुकीचं होतं. ते तुमच्याच अंगाशी आलं असतं. समजा माझा पहिला नंबर आला, बोला रे भाई सगळ्यांना पार्टी रे उद्या बघ, पण घरी गेल्यावर मला वाटणार अरे यार सगळ्यांना पार्टी द्यायची, ही पोरं तर सगळी नॉनव्हेज खाणारी, बिर्याणी खाणारी, ह्यांना आता कशी द्यायची, पैसे वाढणार सगळे, हे सगळं तुमच्या डोक्यात येणार. तसंच रागामध्ये
उदाहरणार्थ तुमची बहीण, तुम्हाला भाऊ किंवा घरातलं कोणी तुम्हाला काहीतरी बोललं, तुमचा पारा सनसन वर गेला आणि जर तुम्ही त्याला काहीतरी बरगळलात, भले तुम्ही घरामध्ये शिव्या देत नाहीत पण बाहेर शिव्या देता, आणि एखादी शिवी जर घरातच आली चुकून घरच्यांसमोर, तर काय होईल? म्हणून रागात कुठलाच निर्णय घेऊ नका, आणि जर घ्यायचा असेल तर तो थोड्या वेळाने घ्या. हे मला मुख्य सांगायची गोष्ट. आता ह्याचीच दुसरी बाजू आहे की घेतलेला निर्णय हा चांगला आहे की वाईट हे कसं कळणार? हे तुम्हाला वेळ आल्यावर कळणार. जेव्हा तुम्ही जो निर्णय घेतला असेल, जर त्याने तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात झाली ना, तुम्हाला कळून जाईल की आपला तो निर्णय चुकलाय बरं का. कधी कधी खूप रेअरली, खूप लकीली असं होतं, चुकून असं होतं सुदैवाने, की तुमचा रागात घेतलेला निर्णय तुमच्या पचनी पडतो. ते तुम्हाला यशाकडे घेऊन जातं, ते तुम्हाला वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जातं. समजा की एखाद्याने तुमचा अपमान केला शाळेमध्ये, जसं की माझं 7वीला असताना मला विचारलेलं की तुला काय बनायचं आहे मोठं होऊन, तेव्हा मी बोललो इंजिनियर बनायचं आहे, मला मोठे मोठे मशीन चालवायचे आहेत. असं जेव्हा मी म्हणालो की मला इंजिनियर बनायचं आहे, तेव्हा वर्ग अख्खा हसला होता. हा मस्तीखोर अजित, हा इंजिनियर बनणार. वर्ग शिक्षक जे होते ते सुद्धा हसले होते. मग तेव्हा आम्ही ठरवलं काही होऊ दे, मोठ्या मोठ्या मशीनचा इंजिनियर मी असणार. भली त्या जिद्दीने मी काही इंजिनियर झालो नाही, मी सहज झालो, ती जिद्द माझ्या डोक्यात नव्हती. पण कुठेतरी तेव्हा घेतलेला रागातला निर्णय माझ्या पचनी पडला आणि त्यातून माझं चांगलंच झालं. तर हे होतं की जर रागातला निर्णय खूप कमी वेळात चांगला असतो पण शक्यतो चुकीचा असू शकतो, हे तुम्हाला कालांतरानेच कळू शकतं. ह्यावर काय करायचं की सर्वात सोपी पद्धत, समजा तुम्ही लहान आहात, माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा लहान वयाचे आहात, तुम्हाला एखादा राग आला की डोळे बंद करा. की आता तुम्ही काहीतरी बोलणार की लगे डोळे बंद करा. पहिले डोळे बंद करा आणि पहिले आईबापाला आठवा. सगळ्यात सोपा उपाय हा. आई बाप जर आत्ता तुमच्या समोर असते तर त्यांच्या समोर जे तुम्ही आत्ता बोलणार आहात ते बोलला असता का? त्यांच्या समोर जर तुम्ही हे बोलू शकत नसाल तर आत्ता जे तुम्ही बोलताय ते बोलायला नाही पाहिजे हे तुम्हाला जाणवेल आणि मग तुम्ही थोडं शांत व्हाल. शांत झाले की डोळे उघडा. मग जी माणसं आहेत आजूबाजूला ती सगळी माणसं बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. कोण कोण तुमच्याकडे बघतंय, कुठल्या नजरेने बघतंय. त्यांना माहिती आता हा काहीतरी बोलणार, ह्याचा पचका होणार, आयुष्य बर्बाद होणार आणि आम्ही त्याची मजा घेणार. समजलं का? लोक फक्त तुमची मजा घ्यायला बसलेली आहेत. तुम्ही जे बोलणार आहात त्याचा आनंद त्यांना घ्यायचा आहे. तुम्ही जर फसलात, तुम्ही जर चिखलात पडलात, तुम्ही स्वतःहून जर चिखलात जाऊन उड्या मारत असाल तर लोकांना हसायला आनंदच वाटणार आहे ना, आहे की नाही? म्हणून स्वतःहून चिखलात पडू नका. शब्द, राग, आनंद, उत्साह याच्यावर जरा आवर घाला. तो कसा घालायचा ह्यासाठी मी कोर्स सुरू केलेला आहे, ज्याची फी आहे 1 करोड रुपये. आणि त्या कोर्सचे व्हिडिओ मी संध्याकाळी रोज टाकणार आहे. असेच व्हिडिओ फ्रीमध्ये असणार आहे, कोर्सला पैसे असणार आहेत. जर तुम्हाला तो कोर्स करायचा असेल तर फोन करा, नाहीतर व्हिडिओ बघा आणि शिकून घ्या. ह्या मुद्दा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःशी बोलायला शिका, स्वतःच्या आनंदाचा विचार करा. वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्ही आहात. कोण लहान आहे, कोण आई आहे, कोण वडील आहे, कोण जॉबला आहे, कोण घरचं बघतंय, कोण काय करतंय. ह्या सगळ्या टप्प्यांवर तुम्ही आहात. त्यातून तुम्हाला काहीतरी स्वतःकडे बघायचा वेळ मिळावा तर ते काय करावं, कसं करावं ह्या उद्देशाने हे बनवतोय मी. ज्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केल्या
त्याच काळामध्ये मी ज्या गोष्टी नोट केल्या की हे असं होतं, मला कोणीतरी हे सांगायला पाहिजे होतं, मी हे केलं असतं, तर त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर तुम्हाला सांगतोय, तुमच्या कानात टाकतोय. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत असेल तर नक्की घ्या. जर तुमचं काही मत असेल तर मत मला कळवा. जर तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असतील तर मला सांगा. आपण बोलूया, डिस्कस करूया, सगळे प्रॉब्लेम सॉल्व करूया. ह्या निगेटिव्ह जगामध्ये आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह करायचं. आपल्याला निगेटिव्ह जगामध्ये सगळ्या निगेटिव्ह गोष्टी चालू आहेत, त्यात काहीतरी पॉझिटिव्ह करायचं आहे. ह्या उद्देशाने मी हे चालू केलेलं आहे. तर सगळं सोडा, स्वतःच्या आनंदाचा विचार करा. तुम्ही खुश असाल तर आजूबाजूची माणसं खुश होतील, तुमचे घरचे खुश होतील, ते जास्त महत्त्वाचं आहे. कशाच्या मागे धावू नका, स्वतःचा आनंद महत्त्वाचा आहे. स्वार्थ सोडा, खरं बोला, खरं वागा. काही प्रॉब्लेम संकट असतील तर मला सांगा. आपण बसून बोलून सगळे प्रश्न सोडूया, स्वतःशी बोलूया, आनंदी राहूया.